मित्रांनो, मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असतात, चपळ असतात, संवाद कुशल तर असतात. पण त्यांच्याकडून ना आयुष्यामध्ये एक चूक होते आणि ती चूक वारंवार झाल्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान होतं. असा अनुभव मिथुन राशीच्या लोकांना नक्कीच येत असेल. पण ती चूक नेमकी कोणती आहे आणि कशी टाळायची याबद्दलच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, तसं तर मिथुन राशीच्या लोकांना स्मरणशक्ती हे मिळालेलं वरदानच म्हणावं लागेल. कुठलीही गोष्ट त्यांच्या पटकन लक्षात राहते आणि त्याचबरोबर कुठलीही गोष्ट ही लोक फार पटकन शिकतात आणि तर्कशक्ती यांची जबरदस्त असते, म्हणजे लॉजिकली विचार करतात. रिझनिंग हा पार्ट जो असतो ना, तो सुद्धा ह्यांचा चांगला असतो. म्हणजे तुम्ही त्यांना काही सांगितलं किंवा कोणी काही बोललं तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवणार नाही. स्वतःची तार्किक बुद्धी वापरतात आणि त्यामागे नक्की काय लॉजिक आहे हे शोधायचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर मिथुन राशीची लोक हजरजबाबी असतात, जिथल्या तिथे व्यवस्थित उत्तर देऊन मोकळे. पण हे सगळं जरी असलं ना, तरी मिथुन राशीच्या लोकांचं नुकसान कशाने होतं माहिती आहे? यांची स्मरणशक्ती चांगली आहे, आकलनशक्ती चांगली आहे, म्हणजे ग्रहणशक्ती चांगली आहे. त्यामुळे काय होतं, बऱ्याच गोष्टी यांना येत असतात आणि मग या बऱ्याच गोष्टी येण्यामुळं हे ना कोणत्या एका गोष्टीवर टिकत नाही. जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर कुठली तरी एक गोष्ट तुम्हाला लावून धरावी लागते. तसं यांचं होतं की आज हे करूया, उद्या ते करूया, परवा ते करूया. एकंदरीतच थोडीशी धरसोड वृत्ती यांची पाहायला मिळते, कारण यांना बऱ्याच गोष्टींची माहिती असते आणि बऱ्याच गोष्टी यांना जमत असतात. त्यामुळे मग कुठे थांबायचं, कशावर फोकस करायचा, कुठल्या कामात सातत्याची गरज आहे हे यांना लक्षात यायला जरा वेळ जातो. सुरुवातीला खूप उत्साह असतो, उत्साहात कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतात, पण मध्येच यांना कंटाळ येतो आणि त्यामुळे यश मिळवायला विलंब होतो, प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल, मग तुमच्या करिअरमध्ये प्रगती हवी असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट शिकत असाल, तर कुठलंही कौशल्य आत्मसात करायचं असेल तर शिस्त आणि सातत्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण मुळात कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं मिथुन राशीच्या लोकांना प्रचंड अवघड जातं आणि मग त्यामुळे काय होतं ना, की मला खूप गोष्टी येत आहेत पण मला यश कशातच मिळत नाही आहे, असा अनुभव त्यांना येतो. त्याचबरोबर आणखीन एक चूक यांच्याकडनं होते, ती म्हणजे यांचं संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असतं. त्यामुळे यांच्या भरपूर ओळखी असतात आणि बऱ्याच लोकांची यांची मैत्री असते. पण जो आपण खोल नातेसंबंध म्हणतो ना, म्हणजे गरजेच्या वेळी धावून येतील असे लोक मात्र यांच्या अवतीभोवती फार कमी असतात. त्यामुळे यांना कधी कधी एकटेपणा जाणवतो की खूप आहे हो, संपर्क खूप आहे, जनसंपर्क खूप आहे, जनता भोवताली भरपूर आहे, पण आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण हाक मारू आणि धावून येतील अशी मात्र लोक जरा कमीच सापडतात. म्हणूनच काय उपाय याच्यावर? नातेसंबंध भरपूर असावे किंवा मैत्री भरपूर असावी, त्यापेक्षा निवडक असावी. त्याकडे तुम्ही लक्ष द्या की असे कोणते लोक आहेत तुमच्या भोवती की ज्यांच्यामध्ये नातं निभावण्याची क्षमता सुद्धा आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. बाकी गप्पा मारायला, बोलायला, हसायला, खिदळायला आपल्याला भरपूर ऑप्शन असतात. भरपूर लोक चालता बोलता भेटतात, गप्पा मारतात, अरे वाह हा काय छान बोलतो असं आपल्याला वाटतं. पण अशा फक्त बोलण्याच्या किंवा हास्य विनोदातून होणाऱ्या मैत्रीवर आपण विसंबून कधीच राहू शकत नाही. हा अनुभव तुम्हाला आलाच असेल. त्याचबरोबर नातेसंबंधांच्याच बाबतीत आणखीन एक चूक यांच्याकडनं अशी होते की बऱ्याचदा नात्यामध्ये विश्वास कमी आहे असं पाहायला मिळतं. कोणत्या गोष्टी बोलायच्या, कोणत्या नाही, हे कळायला जरा ह्यांना वेळ लागतो. त्याचबरोबर यांचं मन सतत बदलत असतं, त्यामुळे ठाम निर्णय होत नाही आणि मग संधी हातातून निघून जाते. थोडासा आत्मविश्वास निर्णय घेताना कमी पडतो. निर्णय घेताना वेळ घ्या, पण तो वेळच्या वेळी घेणं सुद्धा आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. या काही गोष्टींवर मिथुन राशीच्या लोकांनी थोडंसं लक्ष दिलं तर त्यांच्या आयुष्यात येणारं अपयश निश्चितच ते दूर करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. बऱ्याचदा काय होतं ना, तुम्ही बुद्धीवर विसंबून राहता आणि तर्कशुद्ध विचार करता, तर्कावर जास्त भर देता, त्यामुळे स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करता. कधी काही बाबतीत भावनांना महत्त्व देणं गरजेचं असतं. जसं कर्क राशीचं आहे ना, की ती फक्त भावनांनाच महत्त्व देते आणि मग ती बुद्धीने विचारच करत नाही, तर्कच लावत नाही. त्याच्या अगदी अपोजिट ही मिथुन रास करते की बुद्धीवरच विसंबून राहते, बुद्धीनेच निर्णय घेते, भावनांना महत्त्वच देत नाही. पण भावनासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर्क आणि भावना यांचं संतुलन साधता आलं पाहिजे. मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांकडनं सर्वसाधारण काय चुका होतात त्या या व्हिडिओत आपण पाहिल्या.
यापैकी तुम्हाला आलेला अनुभव कसा आहे हे वर्णन तुमच्याशी किंवा तुमच्या ओळखीचे जे मिथुन राशीचे लोक आहेत त्यांच्याशी किती टक्के जुळत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त सुद्धा मिथुन राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वातल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या अनुभवात आलेल्या आहेत त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.